जय हिंद भावांनो बघा SSC GDचे जे आपले आली व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही आपले सर्वांचे जे काही कमेंट होते त्याच्यावरती भावांनो मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे, कारण सगळ्यांना रिप्लाय देणं हे माझ्याकडनं नाही झालं आणि सध्या मे बी पुणे या ठिकाणी जॉबला आहे. तरी जॉब करणे आणि प्लस व्हिडिओ ह्याच्याद्वारे खूप मला बी लोड येतो आहे. त्याच्यामुळं म्हणलं मी एक व्हिडिओज बनवून दाखवू, 10 मिनटाचा तरी व्हिडिओ असेल तरी तुमचा त्या ठिकाणी तुम्ही आपला कमेंट जी आहे त्याचं तुम्ही उत्तर बघू शकता भावांनो, ठीक आहे. आणि एक चूक झाली ती, सर्वांना मी मनापासून सॉरी म्हणतो, माफी मागतो. 21 तारखेची जी शिफ्ट होती ते हार्ड होती, कशी होती काय मी सांगायलाच नाही. 21 तारखेमध्ये हा एक शिफ्ट अशी होती, मी एका दोघाला जसं कमेंट बघितलं ना तसा तुरंत मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एकच शिफ्ट अशी होती जेणेकरून ती फक्त हार्ड होती आणि बाकी दोन्ही शिफ्ट इझी 21 तारखेची शिफ्ट नव्हत्या भावांनो, नॉर्मलमध्ये होत्या. आणि एक जे शिफ्ट आहे ते फक्त हार्डमध्ये होती. आणि आता बघा पेपर आपलं पूर्णपणे समाप्त झालेला आहे. आज लास्ट होता, आज पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. आणि आजचा मी पेपर बघितला, आजचा बी मी सांगेन 25 तारखेचा, ते बी मी सांगेन तुम्हाला की आज कुठली शिफ्ट हा सर्वात हार्ड होती. आजचं मी ज्याचं पेपर आज होतं भावांनो त्याला मी जे आहे फोन लावता भावांनो, त्याने सुद्धा मला जे सांगितलं तेच सांगत आहे, ठीक आहे. आणि आन्सर की जे आता लवकरच आपली येईल, ठीक आहे. आणि कट ऑफचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, कट ऑफ हा कमी राहणार आहे 2024 प्रमाणे. आता जसा 125 मार्क जो गेलता ओपनचा तरी हा कमी राहणार आहे. जर समजा 125 130 या रेंजमध्ये जर तुम्हाला जर मार्क आले, चाहे तुम्ही कुठलाही कास्टचा असो, ओपन कास्ट ना सुद्धा, तरी तुम्ही फिक्स याबारे जॉब घेणार. कधी कट ऑफचा काही लोड घेऊ नका, कट ऑफ हा कमीच राहणार आहे. आणि मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये हाच प्रश्न सांगायचा प्रयत्न केलेला आहे की मी जी कट ऑफ सांगितले ना ते EWSचं सांगितलं ना, OBCची सांगितली. मी म्हणलं ओपन जे आहे 130 प्लस जर कोण बी असेल ओपन तरी तो सेफ आहे. म्हणजे मेडिकल दिल्यानंतर 100% त्याचं नाव येणार म्हणजे येणार. तो फर्स्ट चॉईस पण घेऊ शकतो, CISF पण घेऊ शकतो, काही सांगता येत नाही. जर कट ऑफ कमी केला तर CISF पण घेऊ शकतो. पण इतकं खरं की त्याचा 100% निकाल तो फिक्स राहणार. मी असं बोललो होतो त्यामध्ये. तुम्ही थोडं समजत नाही आणि येड्यावानी भावांनो तुम्ही कमेंट करताय. आणि जो भाऊ समजून व्यवस्थितपणे कमेंट केलं मी त्याचाच या ठिकाणी व्हिडिओमध्ये कमेंट घेतलेला आहे. तर मग आपण चालू करूया, ठीक आहे. फर्स्ट कमेंट जो आहे भावांनो, पहिला जो कमेंट आहे तो सचिननं केलेला आहे. भाऊ एकच सांगतो, ज्या शिफ्टला हिंदी अवघड आहे तीच शिफ्ट सगळ्यात हार्ड असते, कारण मॅथ आणि GK GS 2025ला मॉडरेट आहेतच आणि रिझनिंग सगळ्यांना इझीच आहे. सगळा खेळ हा हिंदीवर डिपेंड आहे. भाऊ हा तू मनातून काढून घाल की जो रिझनिंग जो टॉपिक आहे तो सर्वांना इझी चालला आहे, हा मनातून डोक्यातून काढून टाक भावानो. रिझनिंग सोपी नाही होती. तुला जर सोपे आले असेल तर तुझा गोष्ट वेगळा आहे भाऊ, तू चांगला अभ्यास केला असशील त्या ठिकाणी, रिझनिंग तुझी चांगल्या पद्धतीने असेल. रिझनिंगचे भावानो, कारण मी सुद्धा पेपर दिलेला आहे, रिझनिंगचे अशी होती रिझनिंग की पूर्ण टाईम टेकिंग होती, पूर्ण टाईम टेकिंग. तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही जर सपोज मला 15 मिनिटामध्ये जर तुम्ही रिझनिंग कंप्लीट करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% 20 मिनिट लागत होते. म्हणजे टाईम टेकिंग होती. सेटिंग अरेंजमेंटचेच भावांनो सगळ्यांना माहीत असेल 2-2 प्रश्न विचारत होते आणि 8 लोक त्या ठिकाणी ABCDमध्ये 8 देत होतं, या ठिकाणी 8 विद्यार्थी म्हणत होतं किंवा 8 लोकांना बसवत होतं. कधी चौरसावर बसवत होतं, कधी वर्तुळाकार म्हणत होतं. तरी यामध्ये कन्फ्यूज होते, कारण 4 कोनों पर बैठते हैं, 4 मध्य में बैठते हैं ह्यामध्ये भावांनो. आणि कधी तर असं विचारलं आहे, काही दक्षिणकडे बसलेत 4 आणि खाली उत्तरेकडे बसलेत, आणि जे दक्षिणकडे बसलेत त्यांचा तोंड उत्तरेकडे आहे आणि जे उत्तरकडे बसलेत त्यांचा तोंड दक्षिणकडे आहे. असा उलटून पुलटून प्रश्न विचारला आहे. यामध्ये भाऊ मग खूप कन्फ्यूज होत आहे. तुला जर मग अशा जर रिझनिंग हलकी वाटत असेल तर भाऊ तुझा मग अभ्यास चांगला असेल, त्यामुळे तुला हलकी वाटत असेल, ठीक आहे. आणि ऑलराऊंडर किंग 12 फेब्रुवारीची शिफ्ट 1 कधी होती? अरे भाऊ पेपर तुझा झाला आहे का, तुझ्या या ठिकाणी सिलेक्शन घेतलं आहे? कारण ऑलराऊंडर जो आहे भाऊ, पहिल्यापासून मी गेल्या वर्षीपासून बघतो राहू, तो आहे आपल्या चॅनलवरती. भाऊ 12 फेब्रुवारीची शिफ्ट 1 कधी होती म्हणजे भाऊ 12 फेब्रुवारीला पेपर झालेत भाऊ. शिफ्ट 3 पेपर झालेत त्या दिवशी.
नेक्स्ट बघू आपण. दिनेश कुमार म्हणत आहे तमिळनाडू कट ऑफ प्लीज. अरे लगा दिनेश, इथं आमचं महाराष्ट्रच कळलं आहे आम्हाला काय चालू आहे. आम्हाला ताकद आहे ना इथं. कटाप 130 म्हणलं की पोरं लगेच वैतागल्यागणी करतात. 130 कसं काय जाणार कटाप. आणि लगेच 115 म्हणलं की सगळेजण धडाधड चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पार लांबपर्यंत शेअर करतात. आणि जे खरंच 130 म्हणलं सेफ आहेत म्हणलं, अरे इतकं जात नाही हा काय बी सांगत आहे असं तसं पोरं म्हणतात. आमचंच आम्हाला कळणार राव. दिनेश एकदा आन्सर येऊ दे, एकदा तुझे जे नॉर्मलायझेशन मार्क येऊ दे, मग तेव्हा विचार करू तमिळनाडू तर बी 100 मार्क जर घेतला असताल ना मजेत आहेस तू समज. 55 क्वेश्चन ओके, 50-55 क्वेश्चन ओके कर की काय व्हायला तुला. आणि अनिकेत म्हणत आहे बघा, मला नाही वाटत की 22 नॉर्मलायझेशन भेटला असेल. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मागच्या भरतीमध्ये 22 मार्क जे आहे नॉर्मलायझेशन भेटलं आहे. तर मला सांगा भावांनो, 22 मार्क भेटलं आहे का नाही. भेटलेलं आहे भावांनो, 22 नॉर्मलायझेशन भेटलेलं आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यांचं चॅनलवरती बघा तुम्ही. त्यांनी सुद्धा 24पर्यंत मी तर अंकित भाटीचा बघितलेला आहे. 24 मार्काचं नॉर्मलायझेशन सुद्धा भेटलेलं आहे. हा तर मी 22 सांगत आहे भाऊ. आणि अनिकेत पुन्हा म्हणत आहे 20ची फर्स्ट शिफ्ट GK सोडून सर्व हार्ड होती. 3 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, एवढा हार्ड नाही पाहिला मी कधी. होय भावा, 20ची फर्स्ट शिफ्ट जी आहे ती हार्डच होती भाऊ. ठीक आहे, तुला नॉर्मलायझेशन 100% भेटेल जर शिफ्ट हार्ड होती तर. 20 तारखेची थर्ड शिफ्टमध्ये हिंदी डोक्यावरून जात होती. 20 तारखे बघा, जर शिफ्ट हार्ड होती भाऊ, आणि जर मी बी माझ्या ॲनालिसिसमध्ये जर शिफ्ट हार्ड आलेली आहे तर 100% भावांनो 10+ तुम्हाला नॉर्मलायझेशन भेटेल. काही टेन्शन घेऊ नका. शिफ्ट हार्ड असेल तर 100% 10+ नॉर्मलायझेशन भेटेल. त्या 10च्या 15मध्ये तुम्हाला किती बी भेटू शकते. भावा 11ची सेकंड शिफ्ट हार्ड आहे. हो भाऊ, 11ची सेकंड शिफ्ट हार्ड होती. शब्बीर शेख 1 नंबर भावा व्हिडिओ, थँक्यू. आणि 21ची थर्ड शिफ्ट हार्ड होती भाऊ. 21ची मी सांगतो भावांनो, 21चं बघा भावांनो, 21ची थर्ड जो शिफ्ट होती तो या ठिकाणी 21ची जो थर्ड शिफ्ट होती तो पूर्णपणे या ठिकाणी हार्ड होती भाऊ. ठीक आहे, 21ची थर्ड शिफ्ट हार्ड होती. फर्स्ट अँड सेकंड ही जी आहे ते नॉर्मल शिफ्टमध्ये होती. आणि काही मुलांचं असं बी म्हणणं आहे की 21ची फर्स्ट शिफ्टसुद्धा भाऊ, मी लय जणांना विचारलं त्यांना 21चा. आता काही मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांचा 21 तारखेचा कमेंट बी होता. ते म्हणतात 21 फर्स्टला पण भाऊ आम्हाला त्यामधले मॅथ काही कळालं नाही आम्हाला, तर मॅथला टाईम पण काही मुलं म्हणतात उरलेला नाही, जे या ठिकाणी अभ्यास करताना चांगला स्कोर करत होते. पण 21 फर्स्ट आणि 21 थर्ड आपण दोन्ही बी जर म्हणलो तरी ते सुद्धा हार्ड शिफ्ट आहेत. ठीक आहे, तरी आपण आता पुढचा कमेंट बघू. पुढचा कमेंट आहे 21 थर्ड हार्ड या नॉर्मल भावा. 21 भाऊ थर्ड एकदम हार्ड आहे भाऊ. ठीक आहे, तुला नॉर्मलायझेशन 10 ते 15 मार्क धर भाऊ, नॉर्मलायझेशन भेटेल 100%. तुषार म्हणत आहे भाऊ 2024 पेपरपेक्षा 2025 पेपर अवघड होते. मला गेल्या वेळेस 9.5 मार्क नॉर्मलायझेशन मार्क मिळाले होते. 57 क्वेश्चन बरोबर होते आणि 10 चुकले होते. आणि 2025ला 55 क्वेश्चन बरोबर आणि 8 चुकू शकतात. तर भाऊ ते 110 झाले 55, आणि 8चे 4 भाग गेले तर ती 2, म्हणजे तुझा रॉ स्कोअर या ठिकाणी 108 होतं भाऊ. ठीक आहे, आणि तुला जर 7-8 बी जर 8 बी जर नॉर्मलायझेशन भेटलं भाऊ तर ठीक आहे, तू 116 या रेंजमध्ये येतो भाऊ. ठीक आहे, 16 येतो म्हणजे भाऊ या ठिकाणी मी तर सांगेल भाऊ SC/ST असेल तर ठीक आहे, पर बाकी असेल तू अदर कॅटेगरी तर भाऊ चान्स या ठिकाणी कमी समज. ठीक आहे, तर पुढचा कमेंट बघू भाऊ आपण. ज्यांना पेपर देताना समस्या आली आहे त्यांची पुन्हा होईल आणि आन्सर की 15 मार्च नंतर येईल. तुमचे काका बसलेत का भाऊ तिथं. अरे डबल कसं काय होणार राव पेपर, ज्यांना अवघड गेले आणि काही समस्या झाली. अरे आपली समस्या लगेच सांगायची असते तिथं की मला हा कॅम्प्युटरमध्ये हा प्रॉब्लेम आहे. पेपरमध्ये कुणालाच काही प्रॉब्लेम येत नसतं. असं आला का भाऊ तुझ्या पलीकडच्या विद्यार्थ्याला नवीन क्वेश्चन दुसराच आलं आहे सिलेबसच्या बाहेर आणि तुला वेगळं आलं आहे, असं नाही होणार. असली कसली समस्या होणार. आणि काही पण बोल नको सलोख, नावातच बोल वाटते तू. भाऊ म्हणत आहे बाबा गप्प बस. 20 तारखेची थर्ड शिफ्ट खूप हार्ड आहे, तुला काय अंदाज कळत नाही. ओके भाऊ, ठीक आहे. GS आणि मॅथ खूप हार्ड होतं. हिंदी
पॅराग्राफ खूप हार्ड होता. अभ्यास करायचो मग सगळं तुला हार्डच वाटायले ना. अभ्यास मग काय केलं राव तुम्ही? अभ्यास नाही काय केला सांगा. तुम्हाला माझं स्वतः सांगतो भावानो, मला तर 100% विश्वास आहे. माझा जो स्कोर आहे तो 130+ 100% येणार म्हणजे येणार, ह्यात काही विशेष नाही. कारण आपल्या मनातून जेव्हा आवाज आली ना की माझा इतका स्कोर येतो तितका स्कोर येतच. ठीक आहे, येतच म्हणजे येतच. मग मला मागच्या भरतीमध्ये 108 रॉ स्कोर होता, 108 मार्क रॉ स्कोर होता. मी नेलं 130. मला 100% माहिती आहे की मला 130 मार्क 30 ही मी कसं सांगतो, रॉ मार्क सांगत नाही. 130+ जे आहे ते मी सांगतो नॉर्मलायझेशन होऊन 100% मी 130+ जाणार म्हणजे जाणार हा 100%. तर मग ह्या म्हणतं सगळं ह्याला अवघड गेलं. आणि ज्याने 20ची थर्ड शिफ्ट दिली आहे त्याला माहीत आहे ते शिफ्ट आतापर्यंत ज्या शिफ्ट झाल्या सर्वपेक्षा हार्ड होती. अरे दाद्या, 20ची कोणी बी जर यूट्यूबवर जावा 20ची थर्ड शिफ्टचा जी KGS जरा बघा. हा म्हणतं 20ची लय हार्ड होती, लय हार्ड होती. काय त्यामध्ये गोलमेज संमेलन फलाना आणि कुटाना असे विचारले ते गांधी, सगळं महात्मा गांधीचेच. अरे जरा चांगला अभ्यास केला असता तर झाला असतं. मुस्लिम लीगची स्थापना असे तसे प्रश्न आहेत भाऊ त्यामध्ये. आणि मॅथमध्ये बी काय लय नाही भाऊ. एकाला तर 3-3, 4-4 इयर्सचा CISIचा डिफरन्स विचारलेत. तुला त्या शिफ्टला तसा बी नव्हता कोण सांगितलं. ठीक आहे, वेड्यागत काही पण नको बोलू भाऊ. ठीक आहे, महेश म्हणत आहे भाऊ मेडिकल नॉर्मल होतं का? माझं लास्ट चान्स आहे. अरे मग दादा तू लास्ट चान्स आहे तुझं मानलं मी. 23 असशील तू, OBC असशील तर 26 असशील भाऊ. मग आतापर्यंत क्वालिफायच नाही झाला का भाऊ? फिजिकल पण महेश महाजन, मेडिकल हा जो आहे तो नॉर्मल असतो, जास्त हार्ड पण नाही जास्त टफ पण नाही. ठीक आहे, कारण माझा गेल्या बारी मेडिकल झाला. मला असं नाही वाटलं की भाऊ जे यूट्यूबमध्ये इंडियन आर्मी वगैरेचं मेडिकल होतं, झोपून पायाचा एक अंगठा वर करून पाय वर करणे, हात वर करणे, हाताचं चांगल्या पद्धतीने चेक करणे वगैरे, असं तर काय वाटलं नाही. इतकं मला त्या मेडिकलमध्ये एकच प्रॉब्लेम आली की कानमध्ये जो माझ्या डाव्या साईडला कानमध्ये जो मशीन जेव्हा घालत होतं राव, डोळ्यातून पाणी काढत होतं राव. 1 नंबर दुखत होतं कान. कृष्णा म्हणत आहे 7-2ची थर्ड शिफ्ट हार्ड. होय दादा हार्ड होती. हसायला तू वाटतं की टॉप केलाय तू, 80पैकी 80 सोडवला असचाल. सचिन म्हणत आहे सचिन चव्हाण, हा समीर मी होतो 19 फर्स्ट होतो खरं आहे रे भाई. बघा भाऊ, मी सांगितलं 19 फर्स्टची भाऊ इझी होती शिफ्ट, हा म्हणते खरं आहे. तर मी पूर्ण ॲनालिसिस करूनच सांगतो भाऊ, असं नाही की उगं तुम्हाला सांगतोय उगं येड्यागत काय पण कामधंदा नाहीत करावं. मला सांगा, नीट अभ्यास तुम्ही पण करा भाऊ. ठीक आहे, मी अजून पण अभ्यास करतो राहू. मी भाऊ खरं सांगतो 400 रुपयामध्ये दिवसभर चालतं आहे. सकाळी 9ला आणि 9 ते संध्याकाळी 6. आणि एकदम ते काम जे आहे असं नाही की कुठल्या कंपनीचं काम आहे राव. पुण्यामध्येच आहे मी पण, इलेक्ट्रिशियन म्हणून मी कामाला जातो आहे. तरी तुम्ही प्लीज, आणि काही मुलं जे आहेत ते लागलेत ते म्हणत होते भाऊ, मी ज्यांना मी कॉल केला जे मित्र वगैरे आहेत आपले पण, ते म्हणत आहेत तिथून पोरं सोडून जात आहेत. अशी चुका कोणी करू नका भावांनो प्लीज. आणि तुम्ही असाल तरी पण व्हिडिओ बघता सोडून जाऊ नका. कारण तुम्ही त्या ठिकाणून बाहेर येत चाल, तिथं थोडं तकलीफ होईल म्हणून इकडे येत चाल. इकडं काहीच नाही राव. इकडं खरं शब्द सांगतोय, असं वाटतंय की राव 2021 पासून जर चांगली मेहनत केली असती, आज जितकी मेहनत आपण केली, आज जसं आपल्याला एक्झाममध्ये बसविलं आपण GDच्या, तर 100% 120+ तर डोळे झाकून स्कोर करू शकतो आपण. 2021चा पेपर सोडला तर बाकी. तरी मग असा कंडिशनमध्ये इतकं वाईट वाटतंय आपल्या मनाला की आपण पहिलं काय केलं नाही असा अभ्यास. ठीक आहे, लॅब वगैरे काय लावायला नाही. याबारी मी बी लॅब लावली ती, चांगला अभ्यास झाला आहे. तर आता बघू, आता पुढचं आपलं नशीब आहे. अक्षय म्हणत आहे फायनल कटाव 130+ UR 100% असणार. अरे भाऊ अक्षय शिंदे, मी पण ते सांगतोय पोरांना, जर तू पण समजाव, जर पुन्हा व्हिडिओ बघत असतील तर आपला 130+ जी ओपनचे आहेत ते पूर्णपणे सेफ राहणार. त्यांनी कशाचाही लोड न घेतला तरी चालणार. तर बघू आपण 5ची फर्स्ट शिफ्ट GK हार्ड होतं भावा, बाकी सोपं होतं भाऊ. GK म्हणजे हार्ड म्हणजे त्यामध्ये 5-6 क्वेश्चन हार्ड असतील भाऊ. ठीक आहे, 7 ते 8 क्वेश्चन. बाकी 5ची जी शिफ्ट आहे ती पूर्ण इझीमध्ये आलेलं आहे, पूर्ण दिवसभरच इझीमध्ये गेलेलं आहे. आकाश जाधव 17ची सेकंड शिफ्ट खूप हार्ड होती भाऊ. हो भाऊ, खूप हार्ड होती. मला पण लई जणांनी म्हणलं की 17ची जो सेकंड, आणि हार्ड शिफ्ट जे आहेत खूप जास्त आहेत. आणि जी मॉडरेट लेवलची पेपर आहेत 2023
2023 आणि मांडलं तर आपण 2021चे सुद्धा प्रश्न जे मॅथचे म्हणा आणि जे GK GS तर मला सांगूच नका भावानं यावर कुठून काय विचारलं आहे. एकदम बिस्कटलागत GK GS विचारलं आहे. GK GSचा GK GSमुळं खूप मी सांगतो 9-10 सगळ्यांची येणार मी GK GS. माझं स्वतःचं मी धरलं आहे 11-9-10 11-9-10 या रेंज, या तिन्हीपैकी एक गोळी आपली 100% लागणार आहे. 20पैकी बघा भाऊ, इथे आपण 14-15-16 करत होतो अंकित बाटीच्या टेस्टमध्ये आणि त्या ठिकाणी 9-10-11 धरले मी. तरी असाच होणार. GK GS लई टप्पा आहे सर्वांना, ठीक आहे. आणि 21ची थर्ड शिफ्ट कशी होती, हार्ड का नॉर्मल? भाऊ 21ची थर्ड शिफ्ट नितीन, 21ची जी थर्ड शिफ्ट होती ती हार्ड होती भाऊ, ठीक आहे. हार्ड होती. नॉर्मलायझेशन 100% भेटल. 10 ते 15 मार्क, 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशन भेटल भाऊ, ठीक आहे. फुगुट आहेत आपल्याला 5 ते 7.5-8 क्वेश्चन. टेन्शन घ्यायचं नाही भाऊ, ठीक आहे. मुकेश भालेराव म्हणत आहे 10 फेब्रुवारीची थर्ड शिफ्ट हार्ड होता भाऊ. होय भाऊ, 10 फेब्रुवारीची हार्ड शिफ्ट हार्ड होती. या ठिकाणी सचिन म्हणत आहे कट ऑफ ही वेकन्सीवर डिपेंड असते. महाराष्ट्रात गेल्या वर्षीपेक्षा कमी वेकन्सी आहेत. तरी भाऊ कट ऑफ हा वेकन्सीवर डिपेंड नसतो भाऊ. कट ऑफ हा पेपरवर डिपेंड असतो. जर पेपर हा इझी आला तर कट ऑफ जास्त जाणार की, आणि पेपर जर टफ आला तर कट ऑफ जे आहे ते प्रिव्हियस इयरप्रमाणे कमी होत जाणार. वेकन्सी काय आता, वेकन्सी जितकं काढेल तितकी, समज आता 46,000 वेकन्सी जर वाढून वेकन्सी जर 50+ झाली आणि पेपरच जर त्यानं 7x2, 9x2 पोलीस भरतीवर जर पेपर दिला, मुंबई पोलिसांचा ज्या पद्धतीने पेपर झाला, तर कुठं जाईल महाराष्ट्राची कट ऑफ? काय जरा विचार करा याचा. पार 140+ गाठेल. आणि जर त्यांनी 21 पॅटर्न जर फॉलो केला तर 100+ कट ऑफ जरा महाराष्ट्राचं मुश्किल होतं आहे. 21 पॅटर्न घेऊ ना फक्त. आणि हा म्हणत आहे लक्षात ठेवा फायनल कट ऑफ ही 125+ लागेल, कारण नॉर्मलायझेशन वाट लावून टाकणार सगळ्यांची. पोरं खूप ॲडव्हान्स झालेत आता, त्यामुळे कट ऑफ कमी जायचं कारणच नाही. हे भाऊ सचिन, तू हे मात्र 100% सांगितलं की 125+च लागेल. हा तर सर्वांना माहीत आहे दादा. 125+ कट ऑफ, 125च्या खाली असाल नॉर्मलायझेशन होऊन तरी मला वाटतंय भाऊ की लई धाकधुकी राहणार. पुन्हा चला होईल न होईल वाव, असं नाही की मी तर म्हणतोय कट ऑफ कमीत कमी लागाव. कारण माझी स्वतःची चॉईस जो आहे तो AR आहे, आसाम रायफल. कारण जितका कट ऑफ कमी लागेल तितक्या लवकर आपल्याला आसाम रायफल भेटल. कारण मी स्वतः आता आसाम रायफलला धगधग आहे की आपल्याला राव आसाम रायफल भेटेल का नाही, पेपर टपाला आसाम रायफल भेटेल का नाही. कट ऑफ कमी जावं, आपल्याला जी आपली मनाची पोस्ट आहे ती भेटेल. हा फक्त आकाश म्हणत आहे मागच्या वर्षीपेक्षा 150 जागा कमी आहेत, फक्त 50 जागा. त्यामुळे तर भाऊ मी म्हणतोय अजून जागा वाढू शकते. अजून जागा खूप चान्स आहेत की जागा वाढणार. कट ऑफ कमीच जाणार आहे भाऊ. तुषार म्हणत आहे अरे बावड्या 55 क्वेश्चन करेक्ट सेफ लेवल असणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. बर 55 क्वेश्चन दादा, इतकं नाही रे दादा. 55 क्वेश्चन म्हणजे मग त्या ठिकाणी आपल्या हार्ड शिफ्टमध्ये कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे किंवा 10-15 मार्क आपले वाढायला पाहिजे 55 क्वेश्चन होऊन. तर मग हार्ड शिफ्ट असली भाऊ तुझी, जर हार्ड शिफ्ट असेल आणि तुझे 55 क्वेश्चन जर राईट असेल आणि तुझे 16 नंबर जर वाढले तर तू 126वर जाणार. 125+ तर तू आरामशीर राहणार. तर तुझा मग काय टेन्शन राहणार नाही. पण बाकी ज्याचा इझी शिफ्ट होती 110-12वर, त्याला काय करणार घेऊन मग दादा? भावा तुला कसा गेला पेपर आणि यंदा पण कट ऑफ दे भावा. जाऊ गेल्या बारीचं तर आपलं संपूर्ण फेल गेलं आहे, ठीक आहे. कारण कोणाचंच ॲक्युरेट गेलं नाही, ठीक आहे. तुम्ही सुद्धा एक्सेप्ट केलं नसेल की कट ऑफ एवढा जाणार का 125+, तर गेले आता. तर त्याच्यामुळंच मी म्हणतोय की आपण जे आता 4-2 मार्क जास्तच धरा, कमी येऊ लागू द्या कट ऑफ, कमी 10 मार्क कट ऑफ कमी लागू द्या. पण आपण जे टार्गेट ठेवलं आहे ना अभ्यास करतानाच 130+ घेऊन चला तुम्ही. त्याच्या 130+ मला माहीत आहे की नाही जाणार, 28 जाईल, 27 जाईल, 25+ तर असेल तर सेफ आहे ना. त्याच्यामुळं म्हणतोय मी कट ऑफ धरताना आपण अभ्यास करताना, आता धरून काय फायदा नाही, अभ्यास करताना टार्गेट धरायला पाहिजे होतं. भाऊ तू बोलतोस ना जास्त कट ऑफ जाईल, पण 2023चा फिजिकलचा कट ऑफ 84 समथिंग होता आणि
फायनल कट ऑफ 101 समथिंग होता. तर 2024चा पेपर सोपा होता. फिजिकल 105 गेला, 124 समथिंग. तर यावेळेस 2023-24चा कॉम्बो पेपर आहे. तर यावेळेस फिजिकलचा कट ऑफ 96 मार्क्सच लागेल आणि फायनल 115 मार्क्स लागेल, जास्त जाणार नाही. हा शब्द आहे आपला. देव करो तुझी हे जी लिहिलंय ते ऐकावं, असाच लागावं आणि 100% इतकाच कट ऑफ लागावं. तुषार तुझं ऐकावं आणि 100% हाच व्हावं, मी तर म्हणतोय. जीवन म्हणत आहे, अरे भावा 20 फरवरी फर्स्ट शिफ्ट. आज GSला 17 करेक्ट आहेत पण मॅथला 12च करेक्ट. GSला 17 करेक्ट पण मॅथला 12च करेक्ट होतो. आता तुझं वाटतं अभ्यास चांगला होता GK GSला. पहिला बघतो मी तुला GK GS 17 करेक्ट म्हणून. आन्सर केल्यानंतर बघ भाऊ त्यामध्ये तुक्के तर नाही जास्त. मॅथकडे चांगला लक्ष द्यायला पाहिजे होतं राव आणि टाईम मॅनेज करता केलं पाहिजे होता तो पेपरमध्ये, तर चांगला झाला असतं भाऊ. तरी पण काय नाही, आन्सर केल्यानंतर भाऊ मार्क बघ आणि मला सांग भाऊ कमेंटमध्ये, ठीक आहे. रोहित पाटील म्हणतो आहे 130च्या नियर बाय राहीन कट ऑफ. 130हून जास्त जाणार नाही. 130हून प्लस राहिलं की 100% समजा आणि 130च्या प्लस कट ऑफ जाऊ शकत नाही, जाणार पण नाही. मी सांगतो तुम्हाला कट ऑफ हा 125 प्लस बी जर तुम्ही असताल ना तरी मी सांगतो एक सेफ असताल तुम्ही. 130 बी जर सोडला आपण जर आता पेपरची लेवल बघून 120 ते 125 या रेंजमध्ये कट ऑफ राहील बघा. 120 ते 125, बाकी काही टेन्शन घेऊ नका. UPचे विशाल म्हणत आहे पोरांना इथे 130 पडतील का नाही माहीत नाही आणि तो महाराष्ट्राचा कट ऑफ 130 सांगतोय. तुला सांगतो 120 ते 124 मध्येच राहणार फायनल कट ऑफ. होय भाऊ 100% पर UPकडच्या पोरांना 140 प्लस मार्क घ्यावंच लागणार भाऊ, त्याशिवाय त्यांचा काय खरं नाही. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाका SSCGDची. बरं भावांनो, मी जे आहे ते ज्या ग्रुपमध्ये मी पण स्वतः आहे त्या ग्रुपमध्ये भावांनो सूरज जाधव भाऊ व्हॉट्सअपची लिंक टाकेन. त्या ठिकाणाहून तुम्ही भावांनो त्या ग्रुपमध्ये फुल 1100चा काय तर ग्रुप झालेला आहे. पण जॉईन झाला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या ग्रुपला जॉईन व्हा. मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे, टाकेन मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही जाऊन त्या ठिकाणी त्या लिंकला तुम्ही येऊन ग्रुपवर जॉईन होऊ शकता. माझे 61 अटेम्प्ट झालेत, काही चान्स आहेत का GK राहिलं. 61 अटेम्प्ट म्हणून तो 80 क्वेश्चनचा पेपर आहे GKचा. एकच अटेम्प्ट केला की काय, तरी पण भाऊ करायचं होतं. GK GS राहिलं म्हणतोय 61चा अटेम्प्ट केल्यानंतर. तरी सगळे मिळून तर 61 तरी करेक्ट यावं भाऊ, यावं दे सूरज जाधव. तरी काय नाही बाबा, छान अटेम्प्ट केलेत पण GK राहिले बी म्हणतोय तू. तरी भावांनो भेटू पुढच्या व्हिडिओला आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खास करून सूरज जाधव तर्फे मी टाकेन व्हिडिओला. जय हिंद.